ती मुलगी अचानक आम्हाला उठवू लागली. मी आणि दादा उठून बघतो तर काय, समोरून एक ट्रेन येत होती. आम्ही पटापट उठलो आणि बॅग घेऊन पुढे पुढे जाऊ लागलो. अनाउन्समेंट होत होती. ट्रेन हळूहळू स्लो झाली. पूर्ण ट्रेन रिकामी होती. ट्रेनमध्ये एकही पॅसेंजर नव्हतं. मला थोडी शंका आली, म्हणून मी ट्रेनचा नंबर बघितला. नंबर पण सेम होता. सर्व सीट खाली होत्या, म्हणून आम्ही तिघंही वेगवेगळ्या सीटवर बसलो. ट्रेनमध्ये एक वेगळाच दुर्गंध येत होता. ट्रेन सुरू झाली. दादा आणि ती मुलगी झोपून गेले. मी खिडकीतून बाहेर पाहत होतो. ट्रेन एका स्टेशनला थांबली. तो स्टेशन अगदी आमच्या स्टेशनसारखाच दिसत होता. गाडी स्पीडला असल्यामुळे मला नाव वाचता नाही आलं, पण स्टेशन आमच्या स्टेशनसारखाच होता. असे 2-3 स्टेशन निघून गेले. तेही मला सेम टू सेम वाटले. मला थोडा माझ्यावर डाऊट आला, म्हणून मी उठून दारात आलो आणि बोललो, आता स्टेशनचं नाव वाचतोच. आणि जशी गाडी स्टेशनला लागली, गडबडून गेलो. मला माझ्याच डोळ्यांवर विश्वास बसत